ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मंत्रालयात 75 शाळांना घाईघाईने अल्पसंख्याक दर्जाची खिरापत, सुनेत्रा पवारांकडून गंभीर दखल, अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांमध्ये अल्पसंख्याक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला गेल्याचं समोर आलंय। मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ही प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती। मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर घाईघाईने ही प्रमाणपत्रे देण्यात आल्याने यामध्ये पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केलाय। अक्षय जैन यांनी अल्पसंख्याक विभागातील या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवलाय। तर 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। यातील दोषी अधिकाऱ्यांवर CID मार्फत चौकशी करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे। तर दुसरीकडे अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना आज तातडीने मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे। अल्पसंख्याक संस्थांमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याची त्यांनी माहिती मागितली आहे। राज्यातील बहुतांश अल्पसंख्याक शाळांमध्ये कशा प्रकारे बोगस विद्यार्थ्यांचा भरणा केला आहे, बोगस नोकरी भरती केली जात आहे याची पण माहिती सुनेत्रा पवार यांना दिली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी 75 संस्थांच्या मान्यता रद्द केल्या, त्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून स्वागत केले असून इतर सर्व संस्थांची CID मार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली। अकोला जिल्ह्यातील सलीम जकरिया उर्दू मिडल स्कूल पातूर आणि सय्यद गफार सय्यद हुसेन मिडल स्कूल पातूर या अल्पसंख्याक शाळेत पुढे आलेला अनियमित कारभारामुळे या शाळेचा दर्जा काढून घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्यारे खान यांनी दिली। अल्पसंख्याक संख्या स्थापन करून सध्या पैसे कमवायचे अड्डे झाला असून लवकरच राज्यातील सर्व 8,500 अल्पसंख्याक शाळांची चौकशी केली जाणार असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांनी यापूर्वी ही प्रमाणपत्रे रोखून धरली होती। मात्र त्यांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे।